नमस्कार मंडळी. आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण दही शेवपुरी बनवणार आहोत. त्यासाठी हा हिरवा वाटाणा मी रात्रभर भिजत टाकलेला होता आणि एक बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे एका भांड्यात मी पाणी घालून हे सगळं मी शिजवून घेत आहे. हा बटाटा आणि वाटाणा. आता हा बटाट्याचे मी छोटे छोटे पीस करून ह्या शिजायला टाकत आहे. बटाटा आणि वाटाणा अगदी एकजीव होईपर्यंत शिजल्यानंतर बटाटा सोलून आणि वाटाणा आणि बटाटा परत आपण मिक्स करून शिजत टाकायचा आहे. आता हा बटाटा आणि वाटाणा आपला शिजून होईपर्यंत मी याच्यासाठी लागणारा कांदा कोथिंबीर चॉप करून घेत आहे. आता पावभाजीच्या मॅशरनं हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे ह्यात मी आता हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ असं घातलेलं आहे. ह्याचं पूर्ण पाणी आटून हे एकजीव होईपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं. आता हे सगळं पाणी ह्याचं पूर्ण आटलेलं आहे. आता हे सगळं असं हँड मिक्सरनं पूर्ण असं हे सगळं मॅशर एकजीव होईपर्यंत असं हे सगळं आपल्याला मिश्रण सगळं करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हा कांदा आणि ही कोथिंबीर. आता ही कोथिंबीर मी त्या खालच्या मिश्रणात घालून परत ते एकजीव करून घेत आहे. हे दही आहे, हे चवीपुरतं मीठ, हे तिखट आहे आणि हे आपण ज्या पुऱ्याचं तोंड वरून त्याला ब्रेक करून घेतलेला आहे. आता ह्याच आपण मसाला भरणार आहे. एकदा ही दहीपुरी माझ्या पद्धतीनं करून पहा. माझा हा आईचे किचन हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे सगळं मिश्रण आपण आता जे काय काय घेतलेलं आहे, आता हे पहिल्यांदा वाटाणा आणि बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं. त्याच्यावर कांदा टाकायचा, त्याच्यावर दही टाकायचं आणि मग वरतून शेव टाका, फरसाण टाका. तुम्हाला जर हिरवी चटणी किंवा लाल चटणी आवडत असेल तर ती पण आपण टाकून ह्याचा स्वाद आपण घेऊ शकतो. आज आम्ही हिरवी चटणी केलेली आहे. गोड चटणी आज आम्हाला कोणालाच खायची नव्हती. तर एकदा हे पद्धतीने तुम्ही करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता ह्या सगळ्या पुऱ्या अशा भरून घ्यायच्या. वरती असं तिखट घालायचं, मीठ घालायचं, दही घालायचं आणि वरून फरसाण किंवा शेव घालायचं, कांदा घालायचा. जरा जरा असं घालत राहायचं सगळ्यांना. असं हे व्यवस्थित सगळं एक 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 आपण जे पदार्थ तयार केलेला आहे या दहीपुरीसाठी, तो ह्या एकेका पुरीत व्यवस्थित भरून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी ह्यात दही टाकायचं. जर आपण अगोदर दही टाकलेलं असतं तर पुरी खालून थोडीशी कडकडीतपणा न राहता तो ओलं व्हायची शक्यता असते. सगळ्या शेवटी बाईट घ्यायच्या अगोदर दही टाकायचं, म्हणजे ह्याची पूर्ण चव आपल्याला खायला मिळते. अशी पूर्ण पुरी भरून घ्यायची आणि खायच्या वेळेला ह्यात वरून दही टाकायचं. हे फरसाण आहे. तर एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वरून असं फरसाण घालून घ्यायचं. असं ह्यातच का नाही आपलं कलाई बरं का, ही छोट्याशा एवढ्याशा पुरीत एवढं सगळं साहित्य भरायचं. खाताना अतिशय सुंदर लागते. हे फक्त करायला जास्त वेळ लागते.
अशी ही दही शेवपुरी खाण्यासाठी अतिशय उत्तम तयार होते. एकदा तुम्ही नक्कीच करून पहा. आपल्या कामातून वेळ काढून माझा हा व्हिडिओ आपण पाहता त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. आता फरसाण असं यात भरून घ्यायचं. हे चमच्यानं जाण्याची शक्यता कमी. हे हातानंच अगदी व्यवस्थित एक एक पुरीत एक एक पीस घालत राहायचं. आता वरतून सगळ्यात शेवटी दही. अतिशय स्वादिष्ट आणि सगळ्यांना लहान थोर मोठे सगळ्यांना हे आवडते. हे असा एक प्रकार आहे खाण्याचा की ह्यात कोण मला आवडत नाही असं म्हणतच नाही. सगळ्या वयोगटातल्या माणसांना हा चाट आवडतो. घरी केल्यामुळे तो जरा थोडा हेल्दी तयार होते. बाहेरचं जरा असं कसं रस्त्यावरचं किंवा कुठलं पण आपण जर बाहेरचं खाल्लं तर ते एवढं स्वच्छता पाळली जात नाही. म्हणून प्रत्येक पदार्थ घरीच बनवा, करायला शिका आणि मग खायला पण मिळतेच आपल्याला. ही हिरवी चटणी. तुम्ही माझी ही दहीपुरी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.